आईने कधी तुला सल्ला दिला नाही का, राखी असं वागू नकोस, असं वागू नकोस? आईला खूप खराब वाटलं. मी एक मुस्लिम मुलगा बरोबर लग्न केलेलं, तो त्याला खूप धक्का पडलेला आईला, की तू काही कर, एक मुस्लिम मुलगा बरोबर लग्न करू नकोस. तर मी सांगितलं, तू रोज सांगते तुला मला तुझं बाळ बघायचं आहे, बाळ बघायचं आहे, लग्न कर लग्न कर. आता तू आजारी आहे, माझ्यासाठी मुलगा कोण बघणार आहे? माझ्या बाबा नाही आहेत, कोण बघणार आहे? माझा भाऊ एखादा त्यांनी माझ्यासाठी मुलगा आणलेला अमेरिकामधून, डॉक्टर होता, 5 दिवसात तो मेला. ड्रगिस्ट होता, आला मला बघायला. साखरपुड माझं होणार होतं, साखरपुडा, तो एवढा पियाला, ड्रग्ज घेतला आणि JW मध्ये तो मेला. म्हणून मी ह्यांना तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे, तुम्ही आणलेला मुलगा मी लग्न करणार नाही बाई. मग हा होता ना तो माझा ॲक्स, तो पाठीच होता. मी सांगितलं त्यावेळी की अरे काय मुस्लिम आणि काय हिंदू बघायचं, काय माहीत, कदाचित एकदा करून बघूया, काय माहीत आहे. मग तेव्हा मी निकाह केलं आणि माझं वाटोळं झालं. विसरू द्या ते, मला काहीच आठवण करा. त्यावेळेला हे बघा, तो मुलगा चांगला नव्हता. इस्लाम खूपच चांगलं आहे, मुस्लिम लोक खूप छान असतात. मुलगा खराब होता, पण त्या इस्लामला मला खोटं कधीच सांगायचं नाही, कारण मी बिलीव्ह करते खूप. मुलं येतात आणि जातात. मी देवाला, इस्लामला खूप रिस्पेक्ट देते. तुला इस्लामने खूप काही दिलंय असंही तू मला खूप दिलंय. आणि मी ते नमाज सांगतात ना, मी शिकले. मी रोजे ठेवत होती. यावेळी बिग बॉसच्या आत होती, रोजे ठेवायला मला वेळच नाही भेटले, तरी एक ठेवलेला. मी खूप रिस्पेक्ट. अरे मुलांनी, त्या मुलगानी माझं वाटोळं केलंय. अल्लाह, देव म्हणजे अल्लाह. आपण देव सांगतो, लँग्वेज वेगळी आहे. हिब्रू लँग्वेज, इस्लामिक लँग्वेज तशी आहे. आपण हे देवा, ह्या अल्लाह, ते एकच आहे. मराठी लँग्वेजमध्ये देव सांगतो, हिंदीमध्ये भगवान सांगतो, पण ते मुस्लिम लोक अल्लाह सांगतात. कळतं तुम्हाला? तर मेल्यानंतरच तुम्हाला कळेल कोण खरं आणि कोण खोटं. मी कुठल्याही देवाला काही सांगणार नाही, इतर रिलिजनबद्दल बोलणारच नाही. पण मी इस्लामिक कंट्रीमध्ये राहते आणि मी खूपच प्रेम करते माझ्या आसमानी खुदाला. मी इस्लामिक देवाला खूप 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 रिस्पेक्ट करते आणि मी खोटं सांगणारच नाहीये. कुठलाही मुलगा माझ्याबरोबर लग्न करू किंवा नाही करू, मी माझ्या इस्लामिक देवाला नाही सोडणार आहे, मी मेली तरी. कारण आजपर्यंत मी इतकं दुःख उठवलंय. जेव्हा मी त्यांना मानायचं सुरू केलं, त्यानंतर मी सुटली आहे. आता एकटी जगते मी आता मोठी झाली आहे. मी कसं चांगलं जेवण जेवते, तसं लोकतंत्रमध्ये मला माझा देव हक्कानी निवडायचा हक्क आहे मला. तर मी जीसस ख्राइस्टला निवडते आणि अल्लाहला मी निवडते. खूप प्रेम करते मी नाही. हो, मी मराठी मुलगी आहे, हो मी हिंदूमध्ये पैदा झाली, पण माझी आई ख्रिश्चन होती. तर आम्ही हॉस्टेलमध्ये, ख्रिश्चन हॉस्टेलमध्ये मी जीससला ते लिवायची, मला फ्रीज पाहिजे, TV पाहिजे, पिझ्झा पाहिजे, चांगलं जेवण पाहिजे, आणि ते आम्हाला जीसस ख्राइस्ट द्यायचे लहानपणी. मग लग्न मी मुस्लिममध्ये केलं, जसं तिने पण केलंय ना दीपाली ताईनी मुस्लिममध्ये. भरपूर मराठी मुलगीनी दुबईमध्ये येऊन बघा, अमेरिका, लंडनला मराठी मुलगीनी मुस्लिममध्ये लग्न केलंय. मुलगा खराब होता, माझा देव खराब नाहीये. मी मरणार पण देवाला नाही सोडणार. कुठलाही मुलगा मला असंच पसंत करणार, तू तुझं देव बघ, मी माझं देव बघते. पण तरी तुझ्यासोबत वाईट घडलं तर त्याचं कधी तुला कंप्लेंट नाहीये? वाईट खूप घडलं, माझे पैसे गेलेत आणि खूप, अरे वाईट घडतं ना. मी सगळं विसरले, डिप्रेशनमध्ये पण गेली, सगळं विसरले मी. मला पुढं बघायचं आता काय करायचं ते. हो, मी हिम्मतीने देवाचं नाव घेते. अल्लाह, मी तुम्हाला खूप प्रेम करते, सगळ्यांसमोर सांगते, आणि मी हिपोक्रेट नाहीये. तुम्ही मला
त्या माझ्या एक्सनी मला दुबई म्हणून हॉटेलमधून काढून माझे कपडे फेकलेले रोडवर. तिथे मी रडलेली. माझ्याकडे कोणच नव्हतं. मग मी आकाशात बघून सांगितलेलं, हे अल्लाह, ही तुमची कंट्री आहे, दुबई, गल्फ कंट्री. अगं तू खरा आहेस, मी तुला मानणार. मला या दुबईमध्ये एखादं घर दे, मी तुझी नमाज पडणार. मला इथं शेल्टर दे. माझ्याकडे खायचे पैसे नव्हते दुबईमध्ये, कारण मी मुंबईत माझ्यावर केस त्यांनी केलेले. मी 4 वर्ष मुंबईमध्ये आलीच नाही. 3 वर्ष लपून लपून यायची, लपून लपून जायची. मग तिथं देवाने ऐकलं आणि मग तिथे आता माझ्याकडे 4-4, 5-5, 6-6 घर आहे बाई. टिकटॉक दुबईनी मला साईन केलंय. 30-40 लाख मला सॅलरी आहे दुबईमध्ये. वाव. हे कोणी केलं ना? माझे आई बाबा कोणी केलं? सलमान भाई, शाहरुखने मला तिथे सपोर्ट केला, नो डाऊट. माझे रिजवान भाऊ डॅनियूब, त्यांनी मला सपोर्ट केलं, घर दिलं, भरपूर मला दिलं. मी खोटं सांगणार नाहीच. माझी वैयक्तिक माझं अस्तित्व सगळ्यांसमोर आहे आणि मी खोटंच नाहीच बोलणार आहे. शाहरुख खाननी सुद्धा तुझी मदत केली दुबईमध्ये हो. असताना. तिकडचे किन वगैरे सगळ्याला ओळखतात. सो त्यांनी डॅनियूब, रिजवान भाई, शाहरुख, सलमान सगळे उभं राहिले माझ्यासाठी. थँक्यू म्हणायचं मला त्यांना. मी खोटाडी नाहीये. मी मरणार, खोटं कधीच नाही बोलणार. जशी आहे तशीच राबेंदाज बोल. माझ्या आईने मला कधीच सांगितलं नाही, हे करू नको, हे बोलू नको. हे बघा, कधी आहे ना, तुमचे गॉडफादर नसतात, तुमच्याकडे मोठी मोठी डायरेक्टर प्रोड्युसर नसतात. मला बनवणारे माझी मीडिया आहे, घरी घरी पोचवणारे. तर ते मी भोंगळी नागडी फिरत नाही, ते मुली फिरतात तसे. मी बोलते आणि सगळ्याला सोलते. मला गर्व आहे. येस. हा आता मी जे जगते ना, फक्त देवावरच जगते मी. आणि तू ज्या पद्धतीने बोलतेस ना राखी, अनेकांना ते स्ट्रेस बस्टर वाटतं, म्हणून कदाचित तुझेच रील्स सगळ्यांना दिसत असतात, कारण तू जे देतेस ते likes मला आहेत जे आणि- शिव्या देतात, फालतू सांगतात, अरे ही तर ना कुठल्याही देवाची नाही, ना हिंदू देवाची, ना ख्रिश्चन देवाची, ना मुस्लिम देवाची. तुम्ही माझ्याबद्दल काय ओळखता रे? जेवढी धार्मिक मी आहे तेवढं तुम्ही 7 जन्म घेणार तरीच नाही होणार. म्हणून आवाज खाली आणि 20, 50, 100 पावलं पाठी. गेट आउट. थँक्यू सो मच राखी.